1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार अशी मागणी सातत्यानं जोर धरते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री यांनी दिली आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा अपडेट, कर्जमाफी, नमो शेतकरी योजना, नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान यासारख्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला। 5100 कोटींची होणार कर्जमाफी। अतिवृष्टी पूर्व सततच्या पावसामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची हालचाली आता सुरू झाली आहे। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते। कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी आले चिंतेत। 7200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर घसरले आहे। मागील दिवसांमध्ये वाढलेल्या कापसाचा भाव आता कमी झाला असून किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस शेतकऱ्यांना विकावा लागत आहे। उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर आले तेजीत। उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाची आवक घटली असून 5 दिवसांमध्ये लिंबूचा दर 20% वाढला आहे। सध्या दर्जानुसार लिंबाला प्रतिगोणी 300 ते 800 रुपयांचा दर मिळत आहे। MSPला कायदेशीर हमी आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाद्वारे ठराव काढण्यात आला असून MSPला कायदेशीर हमी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी केंद्राकडे मागणी करणारा ठराव मंजूर करावा यासाठी केली मागणी। तूर दरात घसरण, 9000ची अपेक्षा भंगली असून शेतकरी आला चिंतेत। गेल्या आठवड्यामध्ये तुरीचा भाव 9000वर पोहोचला होता, मात्र आता तुरीच्या दरात घसरण झाली असून बाजारातील अनिश्चिततेचा फटका शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बसला आहे। अवकाळीचा फटका आणि उन्हाचा चटका, लाल मिरची आग ओकते। नैसर्गिक आपत्तीमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे यावर्षी लाल मिरचीचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने मिरची उत्पादक शेतकरी आले संकटात। गरिबांच्या थाळीवर टांगती तलवार, 9 महिन्यापासून अनुदान रखडले। शासनाची शिवभोजन थाळी योजना, राज्यातील अनेक शिवभोजन केंद्रांना शासनाकडून अनुदान मिळाले नाही। रेशन दुकानातून लाभार्थ्यांना आता मका मिळणार असून ताटातून भात गायब होणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांना पुढील आठवड्यापासून तांदळाऐवजी मका दिला जाणार आहे। मधमाशा अभावी कांदा पिकाच्या बीजोत्पादनावर होणार विपरीत परिणाम। निसर्ग चक्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम झाल्यामुळे यंदा फटका शेती पिकांना बसला आहे। मक्याला कमी भाव, शेतकऱ्यांचा बाजार समिती सचिवांना घेराव। 2460 रुपये शासनाने मक्याला हमीभाव जाहीर केला आहे, मात्र बाजारामध्ये खाजगी व्यापारी अत्यल्प कमी भावामध्ये मक्याची खरेदी करत आहे। एसटी कडून सवलतदारांना मिळणार स्मार्ट कार्ड, राज्य परिवहन महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना प्रवासामध्ये सवलत देण्याची योजना राबवण्यात येत असून प्रवाशांना आता विशेष कार्ड देण्यात येणार आहे। बोरगावचा सौर प्रकल्प 3000 शेतकऱ्यांना दिवसात देणार वीज। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा 2 सुरू करण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना वीज खर्चामध्ये बचत आणि शेती उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। बाजारामध्ये गहू हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर, शेतकरी आले चिंतेत। जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गहू हरभरा व सोयाबीनच्या दरामध्ये गेल्या काही दिवसापासून घसरण होताना दिसून येत आहे। 1,49,000 जनावरांचे होणार लसीकरण। जनावरांच्या लसीकरणाची मोहीम 29 मार्च पर्यंत चालणार। जनावरांच्या लार खुळपत आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाद्वारे विशेष मोहीम हाती घेतली आहे। बळीराजाला चिंतेचे कारण नाही, शेततळी योजना ठरणार संजीवनी। शासनामार्फत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळी योजना राबवण्यात येत असून दुष्काळी भागातील शेती ओलिताखाली येणार आहे। वाढत्या उन्हात वाहनांची कसोटी, इलेक्ट्रॉनिक वाहन सुरक्षित आहे का? सध्या राज्यामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून इलेक्ट्रॉनिक वाहन वापरणाऱ्यांनी काही विशेष खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे।
अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्ह्यात 70,293 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. या खरीप हंगामामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगामामध्ये गहू, मका आणि हरभरा पिकांना चांगलीच पाणी देण्यात येत. राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 1.89 लाख शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा. नमोचा आठवा हप्ता 6 महिन्यापासून प्रलंबित असून शेतकरी आला अडचणीत. सिंधुदुर्गामध्ये ओल्या गजाला प्रति किलोला 1400 रुपयांचा दर मिळत आहे. सध्या बाजारामध्ये ओल्या काजूगरांची आवक वाढली असून मुंबई, पुणे, कोल्हापूर व गुजरात यासह विविध शहरांमध्ये काजूगरांची मागणी वाढत आहे. दूध खरेदी दरामध्ये झाली वाढ. शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर 38 रुपयेचा दर मिळत असून हे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. गहू निर्यातीला दिली मंजुरी. केंद्र सरकारने 25 लाख टन गहू आणि 5 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. आले दरात स्थिरता. प्रति गाडीस 23 ते 25 हजार रुपयांचा दर. महिना अखेरीपासून बियाणे खरेदी सुरू होणार. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आले बियाणे काढण्याला प्रारंभ होणार आहे. खानदेशामध्ये कापूस आवकेत झाली घट. बाजारातील कापसाचे दर घसरल्याने कापसाच्या आवकेमध्ये घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील कापूस स्टॉक आता संपला आहे. सोयाबीन उत्पादक आले संकटात. भाव 5,800 रुपयावरून थेट 5,100 रुपयावर. शेतकऱ्यांची दरवाढीची आशा ठरली मृगजल. बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 700 रुपयांचा बसत आहे आर्थिक फटका. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी चुकली, घाबरू नका. पुन्हा मिळणार संधी. ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झाले नाही त्यांनी अंगणवाडी ताईकडे संपर्क साधून आपण केलेली ई-केवायसीची माहिती तपासून घ्यावी. 31 मार्चपर्यंत आहे ई-केवायसी करण्याची मुदत. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा. 8 दिवसामध्ये पारा चढला. शहरी व ग्रामीण भागातील वातावरणामध्ये बदल झाला असून ऋतुबदलाचे संकेत आता मिळू लागले आहे. कमाल तापमानाचा पारा 31 अंशाच्या पुढे स्थिरावला आहे. औषधी खताचे चुकीचे मिक्सिंग ठरते पिकांसाठी घातक. शेतीसाठी रासायनिक खत किंवा कीटकनाशकांची भेसळ म्हणजे मिक्सिंग केल्यास पिकांना घातक ठरू शकते. त्यामुळे कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक. शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी रुपये आणि मिळाले 83 लाख रुपये. कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारासाठी अनुदान खात्यात जमा करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.